अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा येथील जुन्या आणि फेज 2 MIDC मधील रस्त्यांची कामे अंदाजपत्रकानुसार न होता अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत। काम पूर्ण होऊन काहीच दिवस झाले, मात्र हे रस्ते खराब झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते रवीश रासकर यांनी MIDC कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। या कामांची त्रिसदस्यीय समिती नेमून चौकशी करावी आणि दोषी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आहे। रस्त्यांच्या या निकृष्ट कामांवर फक्त डांबराचे पॅच मारण्यात आले आहेत। रवीश रासकर यांनी MIDC कार्यालयाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की AC शेख यांनी नवीन आणि जुन्या सुपा MIDC मध्ये केलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे दिसून येते। अंदाजपत्रकानुसार कुठलेही काम झाले नाही। या संदर्भात यापूर्वी पत्रव्यवहार करूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही। त्यामुळे त्यांनी संबंधित कामांची मुद्द्यानुसार चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी केली आहे। दोषी ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्याला भविष्यात कोणतेही काम देऊ नये, तसेच त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा रासकर यांनी दिला आहे। या आंदोलनात रवीश रासकर यांच्यासोबत संकेत गुंजाळ, अमोल सांगळे, आकाश कोल्हार, तेजस गायकवाड, प्रवीण तळवी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित आहेत। माझा विषय आहे सुपा जुनी MIDC आणि सुपा फेज 2 MIDC मध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे। एस्टिमेट नुसार अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे आणि याचा मी वारंवार पाठपुरावा करूनही अद्यापही कुठल्याही अधिकाऱ्याने याच्यावर कारवाई केलेली नाही आणि त्या ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदाराला कायद्यात टाकून त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी। तसे जर झाले नाही तर मी स्वतः पुढचे आंदोलन तीव्र करणार कलेक्टर ऑफिस। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।